नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील हाय एम्ब्रॉयडरी क्लास 59 मध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तो काउचिंग स्टिच आहे. हा काउचिंग स्टिच प्रकारांपैकी एक प्रकार आहे. हा सिंपल काउचिंग स्टिच आहे. याप्रमाणे लाईन क्रिएट करण्यासाठी या काउचिंग स्टिचचा उपयोग होतो. काउचिंग स्टिच करण्यासाठी 2 नीडल्सची आवश्यकता असते किंवा याप्रमाणे एक नीडलनी सुद्धा आपण हा काउचिंग स्टिच करू शकतो. हाच काउचिंग स्टिच आपण 2 कलरमध्ये पण करू शकतो. तर मी इथे हा एकच कलर घेतलेला आहे काउचिंग स्टिच करायला, तर आणि नीडल सुद्धा एक घेतलेली आहे. तर तुम्ही इथे हाच स्टिच 2 नीडलनी सुद्धा केला जातो. तर तर तो कशा प्रकारे करतात किंवा काउचिंग स्टिचेसचे आणखी किती प्रकार आहे आणि ते कसे केले म्हणजे ते कसे आहेत हे तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलवरील म्हणजे आपला हा हँड एम्ब्रॉयडरी क्लास आहे. यातील क्लास 21, 22 आणि 20 सॉरी क्लास 20, 21 आणि 22 पहा. यामध्ये काउचिंग स्टिचेसचे प्रकार शिकवलेले आहे आणि त्याचबरोबर काउचिंग स्टिचेसच्या काही आयडियाज सुद्धा आहेत, खूप सुंदर आहेत. तर तुम्हाला पाहिजे असेल काउचिंग स्टिचेसचे आणखी प्रकार तर तुम्ही ते क्लासेस पाहू शकता. त्यामध्ये अगदी सविस्तरपणे शिकवलेले आहे. आता आपण यानंतर हे मध्ये जे करत आहोत पानांमध्ये, हा सॅटिन स्टिच आहे. तर या सॅटिन स्टिचचा उपयोग याप्रमाणे आपण पाने फुले भरण्यासाठी करू शकतो. खूप सुंदर असं दिसतात आणि केलेली जे डिझाईन असतात ते खूप सुंदर दिसतात. सॅटिन स्टिचचे सुद्धा म्हणजे आणखी इतर प्रकार आहे. तुम्हाला ते पाहायचे असेल तर आपल्या ह्याच क्लासमध्ये सॅटिन स्टिचचे 5 ते 6 प्रकार शिकवलेले आहे. तर तुम्ही क्लासमध्ये पाहू शकता. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 28, 29 आणि 30 मध्ये सॅटिन स्टिचचे प्रकार शिकवलेले आहेत. त्याचबरोबर काही डिझाईन आयडिया सुद्धा केलेल्या आहेत. तर तुम्ही इथे या सॅटिन स्टिच पाहू शकतात. तर अतिशय सविस्तरपणे यामध्ये दाखवले म्हणजे शिकवलेले आहे सॅटिन स्टिचचे प्रकार. तर पहा, सुंदर आपण हे सॅटिन स्टिच आणि हे पानं करत आहोत तर खूप सुंदर दिसत आहेत हे पानं. याचप्रमाणे तुम्ही फुलंही करू शकता सॅटिन स्टिचनी. तर ह्या सॅटिन स्टिच करण्यासाठी सुद्धा आपण 5 नंबरची नीडल घेतलेली आहे आणि दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण करत आहोत बुलियन स्टिच. बुलियन स्टिच हा यामधील क्लासमध्ये शिकून झालेला नाही, तर आपण इथे शिकूया. बघा, तुम्ही पाहिलंच असेल की आपण जिथून निडल वर काढले आणि त्याचे थोडंसं पोडून निडल खाली टाकले आणि जिथे वर काढली ती तिथूनच वर काढली. तर तुम्ही याच्यात पण पाहू शकता इथे. आणि त्यानंतर निडलला काही वेडे दिलेले आहेत. आपल्याला जेवढ्या लांबीचा तो स्टिच घ्यायचा आहे तर तेवढे वेडे बघा इथे 5 वेडे दिलेले आहेत. पाहू शकता याप्रमाणे 5 वेडे द्यायचे आहेत आणि निडल ओढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हा बुलियन स्टिच असतो. तर तुम्ही इथे पाहू शकतात. तर तेवढे वेडे घेऊन पुन्हा तुम्ही पहा इथून निडलवर काढली, वेडे दिलेले आहेत आणि पुन्हा या साईडला खाली टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला बुलियन स्टिच असतो. तर हा साधा बुलियन स्टिच आहे. त्यामध्ये आणखी काही प्रकार आहे. तर या बुलियन स्टिचवर आणखी क्लास होईलच. तर इथे हा जो आहे आपला क्लासमधला पॅडेड सॅटिन स्टिच, तर त्यासाठी हा बुलियन स्टिच घेतलेला आहे. तर पहा इथे असा बुलियन स्टिच घेऊन त्यानंतर इथे हा पॅडेड सॅटिन स्टिच सॅटिन स्टिच घेतलेला आहे. तर सॅटिन स्टिच मधला हा पॅडेड सॅटिन स्टिच प्रकार शिकायचा राहिलेला होता. तर या पद्धतीने आपण ज्याप्रमाणे सॅटिन स्टिच घेतो, आता पानांमध्ये घेतलेला आहे आपण पानांच्या आकाराचा, तर त्याच पद्धतीने इथे आपण या पाकळ्यांच्या आकाराचा हा सॅटिन स्टिच घेत आहोत. तर पहा, अशा प्रकारे पॅडेड सॅटिन स्टिच करण्यासाठी आधी बुलियन स्टिच करून घ्यावा लागतो आणि नंतर त्यावर या पद्धतीने सॅटिन स्टिच करायचं आहे. जी आपण पाकळी करतो ती फुगीर दिसते. तर तुम्ही याला 3D फ्लावर सुद्धा म्हणू शकतात. तर हा आपला जो पॅडेड सॅटिन स्टिच आहे तो या क्लासमधील 103 नंबरचा स्टिच आहे.
आणि 102 नंबरचा स्टिच म्हणजे जो की आपण आता बुलियन स्टिच, साधा बुलियन स्टिच दाखवलेला आहे तुम्हाला. हे हा जो आहे हा बुलियन स्टिच आहे. तर हा 102 नंबरचा स्टिच म्हणूया. आणि हा पॅडेड सॅटिन स्टिच आहे, तर हा 103 नंबरचा स्टिच होईल. तर म्हणजे आपल्या क्लासमध्ये तुम्ही पाहू शकता 103 स्टिचेस आपले शिकून झालेले आहे. एकाच क्लासमध्ये तुम्हाला एवढे सगळे प्रकार शिकायला भेटलेले आहेत. आणि तुम्ही आणखी ते क्लासेस पाहिलेले नसेल तर जरूर पहा. यामध्ये काही डिझाईन आयडिया सुद्धा शेअर केलेला आहे. तर एकाच क्लासमध्ये एवढे सगळे स्टिचेस भेटलेले आहेत, त्यामुळे नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे आपले हे फुलं याच्यामध्ये दिसत आहेत. तुम्ही ह्या डिझाईनचा उपयोग हे कुशन कवर आहे, कुशन कवरसाठी करू शकतात. तसेच बेडशीट, टेबल क्लॉथ यासारखे किंवा एखाद्या बॅगवर सुद्धा खूप सुंदर असे हँडमेड म्हणजे घरी स्टिच केलेली बॅग असेल तर त्यावर सुद्धा करू शकतात. तर खूप सुंदर असं दिसेल. किंवा एखादी ज्यूटची बॅग आहे आणि तुम्हाला तिला डेकोरेट करायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या प्रकारे हे डिझाईन म्हणजे करू शकतात. तर पहा आता हा सिंपल सॅटिन स्टिच आहे. इथे आपण हे जे याच्यामध्ये सर्कल घेतलेले आहे छोटे छोटे, तर हे सर्कल करण्यासाठी या सॅटिन स्टिचचा इथे उपयोग होत आहे. त्यानंतर हे जे आहे तिथे आपण सिंपल स्टिच घेतलेला आहे सिक्वेन्स लावण्यासाठी. तर पहा तेव्हा इथे हे थोडेसे सिक्वेन्स हलतात, तर ते हलू नये किंवा ते ढिलं होऊ नये म्हणून तुम्ही परत त्या एका स्टिचमध्ये दुसरं स्टिच घेऊन आणखी पहा आता इथे निडलवर काढायची आहे आणि यामध्ये आणखी एक स्टिच घ्यायचा, तर ते पक्का करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. तर भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.